Hello friends, hi, welcome all of you. In last some of the lectures, we have been learning the lesson World Heritage. We gone through all the details about the World Heritage, what exactly the work of World Heritage Committee, how many World Heritage sites are there, and so on. We gone through all the details. Now we are going to start with the grammatical part based on the given topic, and the lesson which today we are going to learn, that is not only but also. Not only but also. आता एक सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचं, हा नॉट ओनली बट ऑल्सो हा जो टॉपिक आहे, अगोदर अगदी बेसिक प्रत्येक यावरच्या समजून घ्या. नॉट ओनली बट ऑल्सो हेच नाही तर ते देखील. सर्वात पहिलं, नॉट ओनली बट ऑल्सो इट इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इट इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. हा जो आहे तो कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. याचा वापर जो आहे, याचा वापर हा वाक्यामध्ये टू सब्जेक्ट, टू ऑब्जेक्ट, टू ॲडव्हर्ब, त्यानंतर टू व्हर्ब्स जोडण्यासाठी केला जातो. आणि ज्याही वाक्यामध्ये हा नॉट ओनली बट ऑल्सो यूज केला जातो, ती सर्व सेंटेन्सेस जे आहेत ते कंपाऊंड सेंटेन्सेस असतात. आता आपण बघूया. अगोदर हे 1, 2, 3 आणि 4 या प्रत्येकावरचे दोन दोन एक्झाम्पल्स मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. नंतर आपण बुक मधले बाकीचे एक्झाम्पल्स घेऊया की कशा प्रकारे तो यूज करायचा. आता जेव्हाही आपल्याला वाक्यामध्ये हा नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचा असतो, तेव्हा तो वाक्यामध्ये येतो कुठे? नंबर 1, दिलेल्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज असतो, किंवा दिलेल्या वाक्यामध्ये अँड वापरलेला असतो, किंवा दिलेल्या वाक्यामध्ये बोथ डॅश अँड वापरलेला असतो. म्हणजे लक्षात घ्या, not only but also can be replaced in the sentences of as well as and both dash and. आता हे येतात कसे, कशा प्रकारचे दिले बघा. काळजीपूर्वक प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. हा as well as आणि and या दोन्हीच्या प्लेस सेम आहेत. हा both dash and आणि not only but also यांच्या वाक्यातील प्लेसेस ज्या आहेत त्या यांच्या प्लेसेस वाक्यामधल्या सेम आहेत. आता सेम कशा प्रकारचे बघा, अगदी इझी सेंटेन्स लिहितो. आय हॅव अ बुक अँड अ पेन. व्हॉट कंजंक्शन इज हियर? अँड. सेम सेंटेन्स मध्ये बघा, आय have a book as well as a pen. What conjunction is here? As well as. माझ्याकडे पुस्तक आणि पेन आहे. माझ्याकडे पुस्तकासोबतच पेन आहे. हे as well as आणि अँड हे झाले एका कॅटेगरी मधील. आता बघा, आय हॅव बोथ अ बुक अँड अ पेन. इन दिस सेंटेन्स बोथ आणि अँड. आणि आता याच वाक्यामध्ये आपण हाही नॉट ओनली बट ऑल्सो घेऊया. आय हॅव not only a book but also a pen. म्हणजे इथे वाक्यामध्ये नॉट ओनली आणि या ठिकाणी वाक्यामध्ये but also. आता बघा,
इथे वाक्यामध्ये हे दोन ऑब्जेक्ट आलेले आहेत, दोन्हीच्या मध्ये हा अँड किंवा ॲज वेल ॲज येतो. म्हणजे वाक्यात जेही दोन सब्जेक्ट असतील, ऑब्जेक्ट असतील, ॲडव्हर्ब असतील किंवा व्हर्ब असतील, या दोघांच्या मध्ये अँड आणि ॲज वेल ॲज वापरायचा. आणि जे दोन सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, ॲडव्हर्ब किंवा व्हर्ब आलेले आहेत, पहिल्याच्या पूर्वी हा बोथ किंवा नॉट ओनली घ्यायचा आणि दुसऱ्याच्या पूर्वी हा अँड किंवा बट ऑल्सो वापरायचा. आता ज्या वेळेस आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो यूज करा म्हणून सेंटेन्स विचारले, तेव्हा आपल्याला सेंटेन्स या तीन पैकी कुठलं तरी एखादं दिलं जाईल. मग लक्षात घ्यायचं, जिथं अँड आलेला आहे त्या जागेवरती बट ऑल्सो, त्याच्या पूर्वीचा जो शब्द आहे त्यापूर्वी नॉट ओनली. सेम ॲज वेल ॲजला देखील ॲज वेल ॲजच्या ठिकाणी बट ऑल्सो, त्याच्या पूर्वीचा जो असेल तिथे नॉट ओनली. बोथ असेल काढून टाका नॉट ओनली, अँड असेल काढून टाका बट ऑल्सो. These are some of the rules, these are some of the basics. Not only but also, and as well as, and both dash and. All these four are coordinating conjunction and they can be used to join to subjects, to objects, to adverbs and to verbs. Now we'll start the part. एक लक्षामध्ये ठेवायचं, चारही कंजंक्शन आपण एकाच वाक्यात यूज केले. प्रॅक्टिस करताना तुम्ही बस सेम याच पद्धतीनं हे चारही कंजंक्शन जे आहेत हे अशाच पद्धतीनं एकाच वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरायचे हा पार्ट जो आहे तो केअरफुली लक्षात ठेवायचा. आता आपण ह्या चारीवरचे एक्झाम्पल बघूया, वन बाय वन आपण बघूया. अगोदर दोन ऑब्जेक्ट्स आलेले, दोन ऑब्जेक्ट असल्यानंतर वाक्य कशा प्रकारे जॉईन करायचं आपण हे बघूया. एक्झाम्पल पहा, हे दोन ऑब्जेक्टचं एक्झाम्पल सांगतो अगोदर. नंबर वन, हे दोन ऑब्जेक्टचं, आय रोट अ स्टोरी अँड an essay. I wrote a story and an essay. आता या वाक्यामध्ये this is verb, this is object and this one is the object. And what conjunction is here? And. आता यामध्ये आपल्याला यूज करायचा नॉट ओनली बट ऑल्सो. कसं येईल बघा, I wrote not only a story but also an essay. I wrote not only a story but also an essay. हे झालं या वाक्यामध्ये आपण यूज करत असलेला हा नॉट ओनली अँड बट ऑल्सो. हे झालं ऑब्जेक्टचं एक्झाम्पल. याच्यापूर्वी आपण आय हॅव अ पेन अँड अ बुक हे एक एक्झाम्पल घेतलं. हे देखील वाक्यामध्ये आपण जेव्हा ऑब्जेक्ट घेतो तर तेही वाक्य ऑब्जेक्टच आहे. आता दुसरं वाक्य घेऊया आपण ॲडव्हर्बचं. ही fought bravely as well as courageously. As well as courageously. Now you have to very first identify what two things are being given here. This one is and this one is, and what conjunction is as well as. We have to remove it and use not only but also. आता कशा प्रकारे not only but also? He fought not only bravely but also
हे करेजियसली जे आहे ते आपण पुढे करेजियसली टाकायचं. बट ऑल्सो करेजियसली. म्हणजे वाक्यामध्ये आपण हा या पद्धतीनं ऑब्जेक्ट व ऍडव्हर्ब्स या दोन्हींचाही वापर केला. आता यानंतर आपण यातलं 3rd नंबरचं बघूया की वाक्यामध्ये जो व्हर्ब आहे तो व्हर्ब कशा प्रकारे यूज करायचा. नंबर 3. आता व्हर्ब कशा प्रकारे येईल बघा. जेव्हा तुला व्हर्ब यूज करायचा तर व्हर्ब साठी हा वाक्यामधला व्हर्ब बघा इकडे वी won the match and celebrated. किंवा आणखीन एक I studied hard and passed the exam. Okay. In both the sentences, won and celebrated, these two verbs are given. So you have to use not only before the first verb and but also before the second verb. Sentence: we not only won the match but also celebrated it. याही पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा हा स्टडीड आणि पास्ट हे दोन वर्ब्स आहेत. मग इथे देखील आय नॉट ओनली स्टडीड बट ऑल्सो पास्ड द एक्झाम. म्हणजे या प्रकारे वाक्य बघायचे की त्या ठिकाणी कुठला वर्ड आलेला आहे, सब्जेक्ट आहेत की ऑब्जेक्ट आहेत की वर्ब आहे की ऍडवर्ब आहे, त्याच्यापूर्वी नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचा. आता जर सब्जेक्ट असेल तरच वाक्याच्या सुरुवातीला येईल. आता सब्जेक्ट असेल तर सुरुवातीला म्हणजे कशा प्रकारे बघा, सेंटेन्सेस प्रॉपरली लिहून घ्या. आता सेंटेन्सच्या सुरुवातीला कसा येतो बघा, राजेश and Akash are my friends. लक्षात ठेवायचं जेव्हा टू सब्जेक्ट जोडले जातात अँड ने तेव्हा वर्ब प्लुरल असतो, पण नॉट ओनली न जोडले की तो सिंग्युलर येईल. आता दोन सब्जेक्ट आहेत म्हणजे वाक्याच्या सुरुवातीलाच काय घ्यायचा, हा नॉट ओनली राजेश बट ऑल्सो आकाश इज माय फ्रेंड. म्हणजे या प्रकारे हे जर वाक्यामध्ये दोन सब्जेक्ट आले तरच वाक्याच्या सुरुवातीला हा नॉट ओनली आणि बट ऑल्सो यूज केला जातो. आता बुक मध्ये जे एक्झाम्पल दिलेले आहे ते कशा प्रकारची बघा, काय एक्झाम्पल दिलेले आहे. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड मेंटेनिंग न्यू साइट्स. एक्झाम्पल लिहूया आपण. आता हे जे बुक मधले एक्झाम्पल दिलेले आहे त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचा आहे. कशा प्रकारे यूज होईल या सेंटेन्सेस मध्ये आपण आता हे बघूयात. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल, बघा हे द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल for identifying and nominating new sites त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ World heritage sites can be combination of
both cultural and natural areas. हे टू एक्झाम्पल्स मी या ठिकाणी लिहिलेले. आता या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये नॉट ओनली बट ऑल्सो आपल्याला यूज करायचा आहे. तो कशा प्रकारे यूज केला जाईल बघा. स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स. आता इथे या वाक्यामध्ये स्टेट पार्टीज आर, सगळ्यात बघा सुरुवातीला बघायचं कंजंक्शन कुठला आलाय, अँड आलाय. नॉमिनेटिंग न्यू साइट्स आणि हे आयडेंटिफाईंग. हे स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर, इथे आयडेंटिफाईंग आणि नॉमिनेटिंग हे दोन वर्ड आलेले आहेत. आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग. आता हे दोन वर्ड्स आहे. मग या दोन वर्ड्सच्या पूर्वी कशा प्रकारे वाक्य लिहिले. द स्टेट पार्टीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नॉट ओनली आयडेंटिफाईंग अँड काढायचा या ठिकाणी बट ऑल्सो नॉमिनेटिंग न्यू साइट्स. दुसरं एक्झाम्पल, या पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा कुठला ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी कंजंक्शन आला बोथ आणि अँड. लक्षात घ्यायचं, जेव्हा वाक्यामध्ये बोथ डॅश अँड येतो वर बोथ रिमूव्ह करा, नॉट ओनली टाका, अँड रिमूव्ह करा, बट ऑल्सो टाका. बाकी दुसरा अजिबात विचार करायचा नाही. सरळ या ठिकाणी हा नॉट ओनली हे काढून टाकायचं, या जागेवर बट ऑल्सो. वाक्य या प्रकारे होईल. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरियाज. म्हणजे नॉट ओनली आणि बट ऑल्सो हे दोन्ही झाले. यानंतर बुकमध्येच बघा 82 वरती 5th नंबरचं सेंटेन्स. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. व्हॉट कंजंक्शन इज हियर, अँड. आर्टिफॅक्ट्स आलेला आहे म्हणजे इथे काय करावं लागेल. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स. सुरुवातीला असं नाही यायचं वाक्य की नॉट ओनली प्रोटेक्ट द, कारण प्रोटेक्ट हा वर्ब आहे. मग वाक्याला काही दुसरा वर्ब दिलेला नाहीये. मग टेम्पल्स आणि आर्टिफॅक्ट्स आहे हे अँडनं जोडलेले आहेत. मग इथे वाक्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल नॉट ओनली. टू प्रोटेक्ट नॉट ओनली द टेम्पल्स बट ऑल्सो आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन. बाकी पुढच्या वाक्यामध्ये कुठेही काही बदल करू नका. नंबर 3 सेंटेन्स बघा. ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. याही सेंटेन्समध्ये अँड दिलेला आहे. ओपेरा हाऊस आणि हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएन्ना म्हणजे दोन सब्जेक्ट्स आलेले आहे. अँड काढून टाकायचं. वाक्याच्या सुरुवातीला येईल नॉट ओनली ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया बट ऑल्सो द हिस्टॉरिक सेंटर ऑफ विएन्ना इन ऑस्ट्रिया आर कल्चरल साइट्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज. आणि नंबर 1 सेंटेन्स बघा. यामध्ये कंजंक्शन कोणता दिलेला आहे. अगदी सुरुवातीलाच कंजंक्शन आलाय. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स हे दोन सब्जेक्ट्स आहेत. अँड काढून टाका. वाक्याच्या सुरुवातीला लिहा नॉट ओनली युनेस्को बट ऑल्सो इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स. हे या प्रकारचे वर्ड्स आहे. अशा पद्धतीनं वाक्यामधले जेही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स असतील, जेही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यामध्ये कंजंक्शन्स आहेत ते कंजंक्शन बघायचे आणि त्या प्रकारे तो कंजंक्शन रिमूव्ह करून त्या जागेवरती नॉट ओनली बट ऑल्सो याचा वापर जो आहे तो वापर त्या ठिकाणी करायचा. आणि प्रॅक्टिस करताना बुकमधील सर्व हे अँड, बोथ अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो या प्रकारचे सर्व वेगवेगळे सेंटेन्सेस फाइंड आउट करा. आणि त्या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला एकच वाक्य दिलेलं असेल या प्रकारचं, तुम्ही याच्यामध्येच नॉट ओनली वापरा, यामध्येच बोथ अँड वापरा, यामध्ये ॲज वेल ॲज वापरा, अँड वापरून बघा. आणि प्रॅक्टिस जी आहे as many sentences you can solve, so please you solve many sentences and do your best. Okay, thank you.